हाय कोणच बघा. हॅलो 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 थोडासा आवाज पाहिजे मला. बाकवासपेक्षा थोडा जास्त आवाज मला.
बरोबर. हा काय विचारलो काय या हर हर अजून थोडी कमी करा हर हर गुलाब राजा गुलाब राजा वसून सिंहा सनी सांगतोय का क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा बुवा तुम्ही भांडू नका हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हरे रामा हरे कृष्णा हे हरे नामाचा वर्षा लागला पंचरत्न बुवानी कदम पंचळ पाटील उपकर आणि चिंतामणी बुवा हरे गावात हे हरे गावात रत्न दूर झालं कोकण कलाभूषण कविल आम्हा परशुरामान कोकण बुवा संगीताचे बादशाह पाटील कपल सुत महान अडतल चिंतामणी बुवा उपकर भजनाची शान नमस्कार सुस्वागतम आणि धन्यवाद आज या ठिकाणी प्रभू परशुराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली कोकण भूमी आणि या कोकण भूमीमध्ये या देवगड तालुक्यामध्ये निसर्गरम्य अशा या ठिकाणी वेगळ्या गावामध्ये श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि कालच्या दिवसात श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती त्या महापूजेचं औचित्य साधून देखील काल बुवा श्री दिनेश वागदेकर आणि बुवा संजय पवार यांच्या आमने सामने पेंटिंग डबलवारी भाषणाचा सामना आयोजित झालाय त्यानंतर आजचा हा दुसरा दिवस आज या दिवसामध्ये तिरंगी भाषणाचा संगीत सामना प्रथमतः या ठिकाणी परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी सुसंधी दिली मी स्वतः बुवा कुमार सुशांत दिलीप जोईन गाव माझं बेळगाव कातवारा कुणकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड 416612 या ठिकाणी मला पकवाजा साथ करताना आमचे परममित्र सन्माननीय विशाल शिंदे त्याचप्रमाणे तबला साथ करताना आमचे परममित्र ओंकार लुंदे आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी सर्वांना धन्यवाद व्यक्त करतोय आज दुसऱ्या स्थानावरती त्यांचं भजन होणार आहे ते आमचे परममित्र श्री सांबाजी प्रसादिक भजन मंडळ उंबोर्ली देवगड बुवा कुमार सूरज अंडेकर बुवांना पकवाज साथ करतायत सन्माननीय आमचे परममित्र या ठिकाणी मंजिलजी काळसेकर माऊली त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतायत ते त्यांचे छोटे बंधुराज या ठिकाणी शुभम अंडेकर आणि या ठिकाणी बुवांची कोरस मंडळी लाख लाख आभार व्यक्त करतोय त्याचप्रमाणे 3 नंबरला ज्यांचं
आमचे परममित्र सन्माननीय श्री ज्ञानेश्वर प्रसादी भजन मंडळ पुणे व श्री व्यंकटेश नर वाद सत्कार आहेत. आमचे परममित्र सन्माननीय भावेशी लाल आणि त्याचप्रमाणे तबला सत्कार आहेत ते या ठिकाणी हर्षची मिस्त्री आणि गोवांचे या ठिकाणी वडील आणि काका देखील कोरस मंडळामध्ये कोरसला देखील मी धन्यवाद व्यक्त करतोय. दोन्ही गोवांना प्रथमतः या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करतोय. आज तिन्ही गोवांना देखील स्पॉन्सर आहे. या ठिकाणी मला जे प्रायोजक लागले ते सन्माननीय या ठिकाणी कैलासवासी आयर यांच्या स्मरणार्थ पूर्वजा महेंद्र आयर लिंगार, त्यानंतर मटेकर गोवांना जे प्रायोजक लागले ते श्री रोहित बाबाजी कोठारकर लिंगार, त्याचप्रमाणे व्यंकटेशजी नर यांचे प्रायोजक आहेत श्री प्रणय प्रकाश महाळे लिंगारगाव. सर्व प्रायोजकांना देखील उदंड आयुष्य लावून आणि स्वयंभूमाच्या मुरुगेश्वराच्या प्रार्थना करतोय. इथे जमलेल्या माय बाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद घेतोय. ब्राह्मण प्रतिमानकर परश्री मातेचा सहाय मानाया छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मला करून विजयाची देवधारा शारदे मातेच्या तीनाचा मस्तक सर्व मंगला मंगले शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई पौर्णिमे चरणे नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड जगताचा आराध्य दैवत त्या गणेशाला वंदन करो. रामाचा भक्त तू साऱ्यांचा पुत्र तू शत्रूची करतोस दान तुझ्या हृदयाचा भक्त सीताराम अशा बजरंगाला कोटी कोटी प्रणाम करून अधर्माचा संहार होऊन धर्माचा विजय झाला. अभिमान तोरया भूमीचा इथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. अशा प्रभू रामांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मला जन्म देऊन त्या जगात मला ताटवालेला बघायला शिकवलं. माझे आई वडील त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. तुला स्वीकारायचे सगळ्यांना माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांच्या आशीर्वाद घेतोय आणि या ठिकाणी तिरंगी प्रबोधनाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. थोडाफार पकवास थोडा कमी करा. सुंदर असा हा कार्यक्रम आहे. हॅलो भजनाची सुरुवात माझ्याजवळ आहे बुवा. प्रथमतः भजन करूया. या ठिकाणी वारीसाठी ज्यांनी संपर्क साधला ते सन्माननीय रोहित कोठारकर या मंडळाचे देखील अध्यक्ष गणेश कोठारकर, बिनधास्त लिंगार हे माझे सगळे भाव आणि आमचे सगळे परमित्र या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी या ठिकाणी स्वयंभू कुंकेश्वराची प्रार्थना करतोय. अतिशय सुंदर साऊंड आहे. माऊली तुम्हाला देखील सलाम करतोय. त्यानंतर या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तुमच्या सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. व आज लिंगडाळ गाव म्हटल्यानंतर अभिमान आहे ना बुवा. माझ्या देवगड तालुक्याचं नाव आमच्या जगाच्या नकाशावरती ज्यांनी लिहून ठेवलंय आणि अभिमानानं आपल्या लिंगडाळ गावाचं देखील नाव बुवा ज्यांनी अभिमानाने बुवा सांगतो नकाशावरती लिहून ठेवलं ते आमचे गुरु सामान असलेले माझे सगळ्यात आवडते बुवा माझे लोके बुवा संदीपचे लोके बुवा या ठिकाणी त्यांना देखील उदंड आयुष्य लाभू दे अशी या ठिकाणी स्वयंभू कुंकेश्वराच्या प्रार्थना करतोय. आणि ज्या कामासाठी आम्हाला बोलवले ते काम म्हणजे प्रथमतः या ठिकाणी भजन करूया. नंतर काय मनोरंजन 100% होणार आहे. आ
क्षणभर 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 उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा प्रारंभी विनंती करू गणपती कोरस आवाज पाहिजे विद्यादया सागरा अज्ञानत्व हरोनि बोधिमती रे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे द्वेषांतरा पाटवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुदूष तू रे ओम गणपते नमः
भक्तिरसातून जनमानसासमोर वेंकू महाराज तुमच्यासाठी खास आहे. भजन आताच्या काळ आमच्या या ठिकाणी गुरु समान नाही तर आमचे बुवा गुरुवर्य या ठिकाणी संदीप लोकीबुवा भजनाच्या सुरुवातीला तुषार शिंदेसाठी माझे पप्पाजी त्यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझ्यासाठी हे आशीर्वाद रूपी 200 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी बक्षाचा स्वीकार करतोय. भक्तिरसातून बुवा जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे बुवा हे भजन आहे. आयुष्यात बुवा सुखी आणि समृद्ध होण्यासाठी रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे बुवा त्याला हा पांडुरंग परमेश्वर कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. लक्षात घे, तुझ्यासाठी आकडे काम विषय येत नाही म्हणून तू झोपलं तरी चालत गाडी. आज उंबरल्यातली ताकद कुंडी तकडची ताकद तुका दाखवची आणि यामध्ये हातून मिळवा कुंकेश्वरची ताकद मका दाखवची काय ते. तुम्ही जेवढे दोघ जण मका झोडतला ते माझी तकडची माग होऊ गेले जोईली बुवा काय देवे लावतात वा तेवढा त्यांना पोलीस सुख गावतात एवढा लक्षात ठेवा. पण जा काय बोलशे तर जबाबदारी बाबा मला ऐकला. वेंकू महाराज भजन काय आरतालची नोटेशन कशी रचवायची आणि कशी म्हणायची ते त्या वेंकू महाराजांकडून शिकायचं. जोरदार टाळ्या वाजवल्या त्यांच्या. 8 तारखेला नोटेशन तुला काय वाटत नाही धन्यवाद म्हणा. अरे सिनियर को आहे आज तू कर्म लिहितो माझं तुला काय बोललेच नाही. तुला सांगते सुरुवाती गाडी झोप म्हणे वही पेन घेऊन करू. आज सुरुवात माझ्याकडे नाही, मी त्यांना सांगले सुरुवात माझ्याकडे द्यावा म्हणून. ऐकला नाही तर तो माहेरच जातो ऑर्केस्ट्रा म्हटल्यानंतर तो फक्त गौतमी पाटीलला ना तू तिकच हात कर पेटी बिटी घेऊन. ऐकलं असं माझं वैयक्तिक म्हणणं. तू पण फेमस होतलो आणि तू काय करतलो तुका प्रेमान बारको भावच तू माझो. तो सगळ्यात मोठा त्याचा लगीन झाला तू चढको होत नाही का तुझा आणि माझा भाऊचा. तुला याक सांगते माझ्या सुरुवाती जर आवाज कसलो हे काढलं पेटीवर बसवून राजेश खन्ना वडारे यांना निळू फुले तुम्ही या चालू ठेवा. आवाज जर काढलं भजन करायचं माका लिंगाळा गावात जातो आणि यांका दाखवूचा काय बुवा ती खांडेकर बुवा काय जोईल बुवाची किती नाट म्हणू शकता किंवा व्यंकटेश बुवाची किती नाट तुका मध्ये गणपती बसवलेलो लक्षात. आज सगळे हनुमान हा आणि तू कोण तो सांग यांका. हे कोकण आहे, या कोकणामध्ये असंख्य कला आहेत. नमन गण गवळण भारूड दशावतार शक्ती तुरा. पण बुवा आदराने सांगतो प्रत्येक वारीला की कोकण कलाभूषण ही किमिया साध्य करून सिरपेचा औषध मानाचा तुरा मिळवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माझ्या आरेगावचा रत्न कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा बाबा. माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्यांनी सांगितलं ते कैलासवासी परशुराम सुद्धा बुवा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जयघोष केला ते कमलसूत्र विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. चिंतामणी पांचाळ बुवा, वामन भोकर बुवा, जयराम गाडेगावकर बुवा अशी अनेक रत्न बुवा या आपल्या कोकणात आहेत. बरोबर ना. तुम्ही सिनियर बुवा आज तू एका बाजूवर ठेवला काय व्हायचं तुझ्यावर माका भीती वाटते याची. माझ्या एका थोडाफार बोलले यो रडा घेता त्यामुळे मी एका काय बोलणार नाही. वोट पिलं तरी दूध घेतो वोट तर काय असू देत. जास्त काय बाबा 30 मिनिटाचा कालावधी आहे. मनोरंजन 100% होणार कारण ही भावने ठेवलेली जोडी तशी आहे. समजा सुरुवातीला की आम्ही याचा की पेश याचा संगमालक या ठिकाणी महेंद्र आहे. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत सलाम बाबा. यांच्याकडून या भजनाच्या सुरुवातीला 101 रुपयांचं बक्षीस आले. लाख लाख आभार मानतो या बक्षाचा स्वीकार करतो. त्याचप्रमाणे आज प्रत्येक बाऱ्या पंचक्रोशीत बुवा कुठे बारी असली तालुक्यामध्ये जरी बारी असली तरी 100% बुवाने सांगायची गरज नाही. येण्यावरून या ठिकाणी नाना राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील उदंड आयुष्य लावू द्यायची कुणकेश्वराची प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी
नवीनच आहे, तिसऱ्या टायमिंगला भाऊ हे नोटेशन सादर करतो. चुकलं असेल तर माझं. तू आज काय नोटेशन म्हणतो? तू काय शपथ पेटी यायची? तुझा हात त्रिताल म्हटलं तर तुझा गजरा तुझा कांडा पडला, एवढा लक्षात ठेव. या ठिकाणी सन्माननीय लोकीभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की या ठिकाणी खुर्चीचा मान ठेवायचा. काय लोकीभाऊ टेन्शन घ्यायचं नाही, मुखात ना काही जो हानी आणू शब्द येणार नाही. आतापर्यंत बुवा इलो नाही, कारण बुवा या भजन क्षेत्रात बुवा संदीप लोकीभाऊंना मी फॉलो करतो बुवा. कारण बुवानी जे काही मुद्दे मांडतात बुवा स्वीकार करतो त्या गोष्टीचा. म्हणजे जे काही बुवा रागातून कुठलं गाणं म्हणतात ते बुवा मी भारी ऐकतच असते. लोकीभाऊंची एवढं मोठं मी फॅन आहे बुवांचं. बुवा तुमच्या चरणाशी प्रथमतः सांगितल्याप्रमाणे पुणेश्वर एकदा तुमच्या चरणाशी नतमस्तक होतोय आणि या ठिकाणी नोटेशनला सुरुवात करतो बुवा. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर, त्यात आत्मा परमेश्वर. तुझ्या पायरीशी आज चालुनी आलो, स्वामी रंगी धावोनी, स्वामी स्वामी रंगी धावोनी, स्वामी स्वामी रंगी धावोनी, स्वामी Hare
हरिजन राम कृष्ण राम कृष्ण हरी 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 राजा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम हरी स्वयं प्रकाशी राजा राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरि बोल कृष्ण हरी राम कृष्ण हरी व 30 मिनिटाचा कालावधी आहे. जास्त न बोलता झालं तोच आता सुरुवात करतो. 30 मिनिटात टायमिंग लागून जर 1 मिनिट जरी वर गेलंस ना तू तुझ्या 8,000 सांगितले असते
किंवा 10 त्याच्यातले अर्धे मी घेतले, लक्षात ठेव. वेळेत पोहोचू द्या म्हणून मी होईल. ऐकलं? चल असू दे. सुरुवातीची मिनिटं जास्त गेली बुवा की साऊंड लावावं लागतं. बुवा आजचा हा दिवस आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन ह्याच दिवशी झालं होतं बुवा. 3 एप्रिल 1680 सालामध्ये आपला सूर्य मावळला होता. बरोबर ना? कारण सांगायचं तात्पर्य छोटा मुद्दा आहे बुवा. सांगायचं तात्पर्य एवढंच की बुवा मंदिरावरचे कळस आणि अंगणामधली तुळस जी आहे ती कोणामुळे असेल तर ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बुवा. औरंगजेबाला सुद्धा बुवा लाज वाटली या क्षणी सुद्धा. नमाज पडायला बसलेला होता औरंगजेब, तेव्हा त्याचा सहकारी आला आणि सांगतोय काय, उचल छत्रपती शिवाजी महाराज का निधन होत आहे. मायबाप भजनीस होते, त्याचा सहकारी त्याला येऊन सांगतोय औरंगजेबाला की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय. एवढी ताटण्याची बातमी कानावर पडता क्षणी औरंगजेबाने आपला नमाज थांबवला, टोपी खाली ठेवली, ढोपरावरती बसून आबाळाकडे हात केले आणि ते आपल्या देवाला अल्लाहला आवाज दिला, काय, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि मां बहन की इज्जत करने वाला छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आ रहे. हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तविक हे भाषण मांडलं पाहिजे. जास्त उशीर घेत नाही या ठिकाणी रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय.
गणपती सूरनिरा कसा शुभनयना करुणामय गौरी हरश्री वरकवीनाय ओंकार गणपती बहुता सुकृताची त्या ठिकाणी जय हनुमान ट्रॅकर्स मुंबई कॅप्टन महेंद्र आयर मॅनेजर प्रणय महाडिक या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानते. धन्यवाद. लिंगडाळ गावचे शार्प शूटर गंगाराम आयर फक्त ढोंगणातले सशे रे बाबा लिहून देशात पकडचे जेव्हा काहीतरी थोडं वेळ मारित म्हणजे माझं शूट करीत मागा. लिंगडाळ गावचे शार्प शूटर गंगाराम आयर फक्त ढोंगणातले सशे मारू शकत नाही यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री दिगंबर विठोबा लोकेगावकर मुंबई या माऊलींकडून 500 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. सर्व बक्षिसात त्यांना उदंड आयुष्य लावू द्याची स्वयंभू कुणकेश्वराची प्रार्थना करतो. या ठिकाणी बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. पटकन
हेल 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 बेस हेल 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 थोडस बेस कमी करा काढ ना क्लास करून हेल 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 लेवल हेल 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 लेवल हेल 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 इफेक्ट थोडंसं अरे हेल हेल इफेक्ट हेल हेल आय